असताना शेवटी आपण गणेशाचं वंदन करतो, गणेशला वंदन करतो, दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. तीच भावना आहे. देशाची सेवा करण्यासाठी मोदीजींना पुन्हा संधी मिळेल आणि पुण्याची सेवा, पुणेकरांची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली. बाप्पाकडे हेच मागितलं. दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा आकडा कमी होता, चौथ्या टप्पा पुण्याचा आहे. ऊन पाऊस दोन्ही वातावरण पुण्यात पाहायला मिळते. हा आकडा वाढेल अशी अपेक्षा आहे का? आज खरं तर पुण्यामध्ये बघा, खूप सगळीकडे तुम्ही फिरताय, तुमच्या चॅनेलवरून दाखवा, सगळीकडे प्रचंड गर्दी. आज प्रत्येक केंद्रावरती लाईन लागली. मला असं वाटतं पुणेकरांनी हे ठरवलंय, आता त्याच्यात काय द्यायचा निकाल ते लक्षात येतो आपला. बाप्पाकडे काय मागितलं तुम्ही आरती? बाप्पाकडे मागितलं की पुण्याची सेवा करण्याची संधी द्यावा, माझ्या पुणेकरांची सेवा करायची. सुरुवातीपासूनच कधी आक्रमक न झालेले मुरलीधर मोहोळ शेवटच्या मतदानाच्या दिवशी सुद्धा एवढेच डिफेन्सिव्ह आहेत. आज डिफेन्सिव्हपणा पुणेकरांनी स्वीकारून पुणेकर तुम्हाला कौल देतील असा विश्वास वाटतो. नाही, माझं नॅचरल माझं वागणं आहे. मी काही ठरवून नाही वागत, लोक ठरवून वागतात. असतं वेगळं दाखवतात वेगळं, ते कधी ना कधी बाहेर येते ना. तसं झालंय आता लोकांचं. जाऊ द्या, आपल्या लोकांना नाही बोलायचं. मला असं वाटतं मी ठरवलं होतं, मी कधी कोणावरती टीका नाही करणार. माझ्या महायुतीने मला उमेदवारी दिली आहे. मी व्यक्तिगत उमेदवार म्हणून काय काम केलं हे लोकांसमोर ठेवी आणि मी भविष्यासाठी खासदार झाल्यानंतर माझ्या पुण्याचा विकासाचा विचार काय केलाय तो मी लोकांपुढे ठेवलाय, मांडलाय. लोक त्यालाच मत देतात. असं काही होत नाही ना. शिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे, विकासावर मतदान करतील असं वाटतं? 100%. पुणे शहर, पुण्यातला मतदार हा विचारी आहे, लक्षात घ्या. हा सुसंस्कृत आहे, हा शिकलेला आहे आणि त्याला हे कळतं की आपला उमेदवार कोण असावा, आपला खासदार कोण असावा. आणि देशाची निवडणूक आहे शेवटी. मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचं पुणेकरांनी ठरवलंय, तर मोदीजी का राहुल गांधी याचं उत्तर तुम्हाला रस्त्यावरचं लहान मूल पण देईल. धन्यवाद.